केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाल यांनी सादर केलेला 2026-27 या वर्षाचा केरळ राज्याचा अर्थसंकल्प हा भारतीय संघराज्य व्यवस्थेत शिक्षणासाठी निधी कसा वापरावा यासाठी एक महत्त्वपूर्ण उदाहरण ठरत आहे. शासकीय आकडेवारीच्या आधारे तयार करण्यात आलेला हा अर्थसंकल्प शिक्षणाची उपलब्धता वाढवणे, त्याची गुणवत्ता सुधारणे आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणाचे संरक्षण करणे या तिन्ही बाबींवर समान भर देतो. या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी निधी 3 प्रमुख उद्दिष्टांकडे काळजीपूर्वक वळवण्यात आलेला आहे. सर्वांसाठी शिक्षण सुलभ करणे, शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावणे आणि विद्यार्थ्यांसाठी मजबूत सामाजिक सुरक्षा कवच उभारणे. या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मोफत उच्च शिक्षण उपक्रम. या धोरणाअंतर्गत सरकारी कला आणि विज्ञान महाविद्यालयांमधील पदवी स्तरावरील शिक्षण पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. आतापर्यंत केरळमध्ये उच्च माध्यमिक स्तरापर्यंत मोफत शिक्षण उपलब्ध होते. या नव्या निर्णयामुळे शालेय शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचा संपूर्ण शिक्षण प्रवास राज्याच्या निधीतून उपलब्ध होणार आहे. हा धाडसी निर्णय सामान्य आर्थिक स्तरातील कुटुंबांवरील आर्थिक ताण लक्षणीयरित्या कमी करेल अशी अपेक्षा आहे. केरळने शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी केंद्र सरकारच्या PM श्री योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. यासोबतच शिक्षण मंत्री V. सिवानकुट्टी यांनी विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमात मूलभूत व आवश्यक घटक कायम ठेवून 25% कपात करण्याची घोषणा केली आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातही या अर्थसंकल्पातून मोठ्या सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. केरळमधील विद्यापीठांमध्ये 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम म्हणजेच 4 इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम राबवण्यात येणार असून हा राज्याच्या उच्च शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण बदल आहे. या सुधारणा NEP 2020 शी सुसंगत असल्या तरी केरळच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरांचा मान राखून त्यांची अंमलबजावणी केली जात आहे. एकूणच केरळचा शिक्षण विषयक अर्थसंकल्प एक स्पष्ट विचारसरणी दर्शवतो. वित्तीय धोरणाचा सक्रिय वापर करत राज्य शिक्षणाला बाजारातील एक वस्तू म्हणून पाहण्याऐवजी सार्वजनिक कल्याणाचा मूलभूत घटक म्हणून बळकटी देत आहे. हा अर्थसंकल्प जीवनचक्र आधारित कल्याणाला ठाम पाठिंबा देतो. म्हणजेच लोकांचं कल्याण, आर्थिक सुरक्षितता आणि स्थिर जीवनमान सुनिश्चित करतो. देशभरात शिक्षणावरील सार्वजनिक खर्चावर सध्याच्या काळात दबाव आहे. त्यात केरळचा हा अर्थसंकल्प एक धाडसी आणि आकडेवारीवर आधारित असलेला शाश्वत पर्याय म्हणून उठून दिसतो. आपल्या निधीविषयक निवडींद्वारे सर्वसमावेशक व दर्जेदार शिक्षणात गुंतवणूक करणे हीच राज्याच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे, असा ठाम संदेश हा अर्थसंकल्प देतो.